वेलकम स्टुडंट. आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलेलं फेजेस ऑफ कंपायलर, ज्यामध्ये लेक्झिकल अनालिसिस, सिंटॅक्स अनालिसिस, सिमॅन्टिक अनालिसिस, इंटरमिजिएट कोड जनरेशन, कोड ऑप्टिमायझेशन आणि त्यानंतर ना आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे सिम्बॉल टेबल मॅनेजमेंट. मग आपण बघितलेलं की सिम्बॉल टेबल मॅनेजमेंटमध्ये काय करतो की प्रत्येक अनालिसिस फेज हा काय करतो की जे काय तुमचे सोर्स कोड असतो की ज्या सोर्स कोडचं कन्वर्जन तो काय करतो त्या ठिकाणी इंटरमिजिएट कोडमध्ये करतो. सिम्बॉल टेबल मॅनेजमेंटमध्ये काय करतो आपण, सिम्बॉल टेबल इज यूज टू स्टोअर ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट आयडेंटिफायर यूज इन द प्रोग्राम. तुमच्या प्रोग्राममध्ये जे काय आयडेंटिफायर असतात अशा आयडेंटिफायरची जी काही इन्फॉर्मेशन असते अशी इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी आपण काय करतो किंवा प्रत्येक प्रोग्राममध्ये आपले जे काय आयडेंटिफायर असतात अशा प्रत्येक आयडेंटिफायरची जी काही इन्फॉर्मेशन असते की जी स्टोअर करण्यासाठी आपण काय करतो त्या ठिकाणी किंवा ज्यामध्ये आपण सिम्बॉल टेबलचा यूज करतो. इट इज अ डेटा स्ट्रक्चर कंटेनिंग अ रेकॉर्ड फॉर इच आयडेंटिफायर विथ फील्ड फॉर द ॲट्रिब्यूट ऑफ द आयडेंटिफायर, की ज्यामध्ये काय सांगतो की प्रत्येक सिम्बॉल टेबलमध्ये काय दिलेलं असतं, तुम्हाला डेटा स्ट्रक्चर दिलेलं असतं आणि डेटा स्ट्रक्चरमध्ये कंटेनिंग रेकॉर्ड फॉर इच आयडेंटिफायर, प्रत्येक जे काय रेकॉर्ड दिलेलं असतं की ज्या रेकॉर्डमध्ये तुमचे जे काय प्रत्येक आयडेंटिफायर असतात की जे आयडेंटिफायर आपण काय करतो स्टोअर करतो विथ फील्ड्स फॉर द ॲट्रिब्यूट ऑफ द आयडेंटिफायर, आणि जे काय फील्ड्स दिलेले असतात की अशा फील्डमध्ये तुमचे जे काय ॲट्रिब्यूट असतात की अशा ॲट्रिब्यूट आपले ॲट्रिब्यूटमध्ये जे काय आयडेंटिफायर असतात अशा आयडेंटिफायर आपण काय करतो स्टोअर करतो. इट अलाउ फाइंडिंग द रेकॉर्ड फॉर इच आयडेंटिफायर क्विकली, आणि ज्यामध्ये काय करतो की प्रत्येक सिम्बॉल टेबलमध्ये तुमचे जे काय इच आयडेंटिफायर असतात की जे आपल्याला काय करता येतात क्विकली फाइंड करता येतात अँड टू स्टोअर ऑर रिट्राईव्ह डेटा फ्रॉम दॅट रेकॉर्ड. आणि जो रेकॉर्ड तुम्ही काय करता किंवा प्रत्येक डेटा स्ट्रक्चरमध्ये किंवा तुमच्या प्रोग्राममधले प्रत्येक आयडेंटिफायर जेव्हा तुम्ही रेकॉर्डमध्ये स्टोअर करता आणि त्या फील्डमध्ये आपण जे काय ॲट्रिब्यूट असतात आयडेंटिफायरचे जे काय करतो स्टोअर करतो. प्रत्येक रेकॉर्डमध्ये जे काय आयडेंटिफायर दिलेले असतात की जे क्विकली तुम्हाला फाइंड आउट करता येतात आणि त्या रेकॉर्डमधला जो काय डेटा असतो की जो डेटा तुम्ही स्टोअर किंवा रिट्राईव्ह करता व्हेन अन आयडेंटिफायर इज डिटेक्टेड इन एनी ऑफ द फेजेस. आणि जे काय तुमचे आयडेंटिफायर असतात की जे आयडेंटिफायर डिटेक्ट करण्यासाठी आपण एनी ऑफ द फेजेस म्हणजे तुमच्या कंपायलरचे जे काय फेजेस असतात, फेजेस कोणते दिलेले आहेत कंपायलरचे, लेक्झिकल अनालिसिस असेल, सिंटॅक्स, सिमॅन्टिक, इंटरमिजिएट कोड जनरेशन, कोड ऑप्टिमायझेशन, की ज्यामध्ये आपण काय करतो की कुठलाही आयडेंटिफायर जर तुम्हाला डिटेक्ट करायचा असेल तर त्यासाठी आपण एनी ऑफ द फेजेसचा यूज करतो. इट इज स्टोअर इन द सिम्बॉल टेबल. आणि असे जे काय तुमचे आयडेंटिफायर असतात की जे सिम्बॉल टेबलमध्ये आपण स्टोअर करतो, फॉर एक्झाम्पल इंटीजर ए कॉमा बी, फ्लोट सी कॉमा कॅरेक्टर झेड. मग सिम्बॉल टेबलमध्ये सिम्बॉल कोणता दिलेला आपला ए चा डेटा टाईप कोणता दिलेला आहे इंटीजर, ए चा ॲड्रेस काय दिलेला आपल्याला 1000. इंटीजर सिम्बॉल टेबल बी दिलेला आहे, त्याचा डेटा टाईप कोणता दिलेला आहे इंटीजर, आणि फ्लोटची ॲड्रेस काय दिलेला आहे 1002. सी दिलेला आहे किंवा फ्लोट सी मध्ये सिम्बॉल नेम काय दिलेला आहे तुम्हाला सी, डेटा टाईप कोणता आहे फ्लोट, आणि प्रत्येक जो फ्लोट असतो की जो तुमच्या मेमरीचा 4 बाईट किंवा 4 बाईट एवढा स्पेस काय करतो ऑक्युपाय करत असतो. आणि जे काही कॅरेक्टर दिलेले असतात की जो कॅरेक्टर काय करतो 1 बाईट एवढा डेटा काय करत असतो त्या ठिकाणी तो ॲक्सेस करत असतो. एरर डिटेक्शन, हँडलिंग अँड रिपोर्टिंग, की जेव्हा तुम्ही एरर काय करता डिटेक्ट करता किंवा कोणतीही तुमचे जे काय आयडेंटिफायर दिलेले असतात अशा प्रत्येक आयडेंटिफायरच्या जेव्हा आपण एरर काय करतो डिटेक्ट करतो, हँडल करतो आणि जेव्हा त्याचं रिपोर्टिंग करतो, इच फेज कॅन एन्काउंटर एरर. प्रत्येक फेजेसमध्ये आपल्याला नंबर ऑफ एरर दिलेले असतात. आफ्टर डिटेक्टिंग अँड एरर म्हणजे तुमच्या ज्या काही एरर दिलेल्या असतात ह्या एरर आपण काय करतो त्या ठिकाणी डिटेक्ट करतो. अ फेज मस्ट हँडल द एरर, आणि तुमच्या कंपायलरच्या ज्या काही त्या ठिकाणी फेजेस दिलेल्या आहेत अशा सगळ्या फेजेस तुमच्या ज्या काही एरर आलेल्या असतात अशा एरर काय करतो त्या ठिकाणी हँडल करतो. सो दॅट कंपायलेशन कॅन प्रोसीड.
आणि जो तुमचा कंपायलर असतो की जो कंपायलर काय करतो, तुमच्या प्रत्येक फेजेसमधून तुमच्या ज्या काय एरर असतो अशा एररवर काय करतो त्या ठिकाणी तो प्रोसेस करत असतो. इन लेक्झिकल ॲनालिसिस, लेक्झिकल ॲनालिसिसमध्ये काय करतो, एरर ऑकर इन सेपरेशन ऑफ टोकन, तुमच्या ज्या काही एरर डिटेक्ट झालेल्या असतात किंवा लेक्झिकल ॲनालिसिसमध्ये आपण काय करतो की ज्या काय आपल्या प्रोग्राममध्ये ज्या काही एरर डिटेक्ट केलेल्या असतात इन सेपरेशन ऑफ टोकन, तुमचे जे काय टोकन दिलेले असतात अशा टोकनमध्ये आपण काय करतो, सेपरेट करतो. इन सिंटॅक्स ॲनालिसिस, सिंटॅक्स ॲनालिसिसमध्ये काय करतो, एरर ऑकर ड्युरिंग कन्स्ट्रक्शन ऑफ सिंटॅक्स ट्री, म्हणजे ज्या काही तुमच्या एरर दिलेल्या असतात, म्हणजे लेक्झिकल ॲनालिसिसमध्ये आपण काय करतो, ज्या काही एरर दिलेल्या असतात अशा सगळ्या एरर तुम्ही काय करता, सेपरेशन ऑफ टोकन, प्रत्येक टोकनमध्ये तुमच्या एरर काय करता, सेपरेट करता. इन सिंटॅक्स ॲनालिसिस, सिंटॅक्स ॲनालिसिसमध्ये आपण काय करतो किंवा जे काय सिंटॅक्स ॲनालिसिस दिलेले असतात, एरर ऑकर ड्युरिंग कन्स्ट्रक्शन ऑफ सिंटॅक्स ट्री, म्हणजे तुमच्या ज्या काही एरर दिलेल्या असतात अशा एररचा आपण सिंटॅक्स ट्री काय करतो त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करतो. इन सिमेंटिक ॲनालिसिस, म्हणजे सिमेंटिक ॲनालिसिसमध्ये काय करतो, एरर मे ऑकर ॲट फॉलोइंग केसेस, म्हणजे तुमच्या ज्या काही एरर कोणत्या स्टेटला काय झालेल्या असतात, ऑकर झालेल्या असतात की ज्या आपण फॉलोइंग केसेसमध्ये काय करतो त्या ठिकाणी ऑकर करतो. फॉर एक्झाम्पल, सपोज आपल्याला दिलं सी इज इक्वल टू ए प्लस बी स्टार 5, लेक्झिकल ॲनालिसिसमध्ये काय केलं जातं, ID1 इज इक्वल टू ID2 प्लस ID3 इज इक्वल टू 5. सिंटॅक्स ॲनालिसिसमध्ये आपण काय करतो की आपलं जे काय स्टेटमेंट असतं की त्याचा आपण सिंटॅक्स ट्री काय करतो त्या ठिकाणी जनरेट करतो. सिमेंटिक ॲनालिसिस हा काय करत असतो किंवा सिमेंटिक ॲनालिसिसमध्ये आपण काय करतो किंवा जे काही सिमेंटिक ॲनालिसिस दिलेले असतात की अशा सिमेंटिक ॲनालिसिसमध्ये आपण काय करतो त्या ठिकाणी जे काय इंटिजरची व्हॅल्यू असते ती फ्लोटमध्ये कन्वर्ट करतो. इंटरमिजिएट कोड जनरेटमध्ये आपण काय करतो की टेम्पररी व्हेरिएबल घेऊन प्रत्येक व्हेरिएबलला ज्या काय व्हॅल्यू दिलेल्या असतात की ज्या असाइन करतो. कोड ऑप्टिमायझर काय करतो किंवा तुमचे जे काही कोड असतात असा कोड काय करता त्या ठिकाणी तुम्ही जनरेट करता. आणि कोड जनरेटरमध्ये आपण काय करतो, आता नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला, वन पास कंपायलर. वन पास कंपायलर म्हणजे काय असतो किंवा वन पास कंपायलर म्हणजे काय असतो, वन पास कंपायलर इज यूज टू ट्रायव्हर्स द प्रोग्राम ओनली वन्स, म्हणजे ज्यामधून काय केलं जातं, वन पास कंपायलर म्हणजे काय की तुमच्या कंपायलरमध्ये एकच कंपायलर यूज करतो आणि ह्या कंपायलरमधून एका वेळेस तुमचा एकच प्रोग्राम काय होतो त्या ठिकाणी ट्रॅव्हल्स होतो. The one pass compiler passes only through the part of each compilation unit. वन पास कंपायलर मधून तुमचे जे काय प्रोग्राम दिलेले असतात अशा प्रत्येक पार्ट मधून तुमचा जो काय प्रोग्राम असतो की जो प्रोग्राम काय करतो, वेगवेगळे जे काय तुमचे कंपायलेशन युनिट दिलेले असतात अशा कंपायलेशनच्या युनिट मधून तुमचा प्रत्येक प्रोग्राम काय केला जातो त्या ठिकाणी पास केला जातो. इट ट्रान्सलेट इच पार्ट इनटू द फायनल मशीन कोड, आणि प्रत्येक जेव्हा तुमच्या प्रत्येक कंपायलेशनच्या युनिट पार्टमधून जेव्हा तुमचा एखादा प्रोग्राम काय होतो त्या ठिकाणी ट्रॅव्हल्स होतो तेव्हा आपण त्यामध्ये काय करतो, इट ट्रान्सलेट इच पार्ट इनटू द इट्स फायनल मशीन कोड, आणि तुमच्या प्रत्येक कंपायलेशनच्या युनिट पार्टमधून जेव्हा तुमचा प्रोग्राम ट्रॅव्हल्स होतो तेव्हा त्या प्रत्येकाचा आपण फायनल मशीन कोड काय करतो त्या ठिकाणी क्रिएट करतो. इन वन पास कंपायलर व्हेन लाईन सोर्स इज प्रोसेस, म्हणजे तुमच्या सोर्स प्रोग्रामची प्रत्येक जी लाईन असते अशा लाईनवर आपण काय करतो, प्रोसेस करतो. इट इज स्कॅन, म्हणजे प्रत्येक सोर्स प्रोग्राम मधली जी काही लाईन असते की जी स्कॅन करतो. अँड टोकन इज एक्स्ट्रॅक्टेड, म्हणजे तुमचे जे काय टोकन असतात की जे टोकन आपण काय करतो त्या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट करतो. इन द सिंटॅक्स ऑफ इच लाईन इज ॲनालाइज, त्यानंतर ना आपण काय करतो, जेव्हा प्रत्येक लाईनवर आपण प्रोसेस करतो किंवा प्रत्येक लाईन जेव्हा तुम्ही स्कॅन करता त्यानंतर ना काय करतो, देन द सिंटॅक्स ऑफ इच लाईन इज ॲनालाइज, प्रत्येक लाईनमध्ये जे काय सिंटॅक्स दिलेले असतात असे सिंटॅक्स आपण काय करतो, ॲनालाइज करतो. अँड ट्री स्ट्रक्चर इज बिल्ड, आणि प्रत्येक सिंटॅक्सवरून आपण काय करतो किंवा जे काय सिंटॅक्स दिलेले असतात अशा सिंटॅक्समध्ये आपण काय केलेले असतात त्या ठिकाणी किंवा जे काय ट्रीचं स्ट्रक्चर दिलेलं असतं की जे आपण काय करतो, बिल्ड करतो.
आफ्टर द सिमेंटिक पार्ट द कोड इज जनरेटेड. जेव्हा आपण काय करतो ट्री स्ट्रक्चर बिल्ड करतो त्यानंतर ना सिमेंटिक पार्ट मध्ये तुमचा जो काय कोड असतो की जो कोड आपण काय करतो त्या ठिकाणी जनरेट करतो. द सेम प्रोसेस इज रिपीटेड फॉर ईच लाईन ऑफ कोड. आणि तुमच्या प्रत्येक प्रोग्राम मध्ये किंवा जेव्हा तुमचा एंटायर प्रोग्राम कंपाइल करतो तेव्हा तो कंपाइल करताना वन पास कंपायलर काय करतो ईच लाईन ऑफ कोड म्हणजे तुमच्या प्रत्येक लाईन कोड मध्ये ज्या काही प्रोसेस दिलेल्या असतात की ज्या प्रोसेस आपण काय करतो त्या ठिकाणी रिपीट करतो. टू पास कंपायलर और मल्टीपास कंपायलर. टू पास कंपायलर म्हणजे काय असतो इज ए टाइप ऑफ कंपायलर दॅट प्रोसेस द सोर्स कोड और ॲब्स्ट्रॅक्ट सिंटॅक्स ट्री ऑफ द प्रोग्राम मल्टिपल टाइम. म्हणजे ज्यामध्ये काय करतो टू पास कंपायलर इज ए टाइप ऑफ कंपायलर. हा एक टाइपचा कंपायलर असतो दॅट प्रोसेसेस द सोर्स कोड. तुमचा जो काय सोर्स कोड असतो किंवा तुमची जी काय सिंटॅक्स ट्री असतात अशा सिंटॅक्स ट्री मध्ये किंवा अशा सिंटॅक्स ट्री किंवा तुमच्या प्रोग्रामचे जे काय सोर्स कोड असतो किंवा जो काय सिंटॅक्स ट्री असतो जो मल्टिपल टाइम तुम्ही काय करता प्रोसेस करता. इन मल्टीपास कंपायलर वी डिवाइड फेजेस इन टू पासेस. म्हणजे ज्यामध्ये काय केलं जातं किंवा टू पास मध्ये जो तुमचा कंपायलर असतो जो आपण दोन पार्ट मध्ये काय करतो डिवाइड करतो. इन फर्स्ट पार्ट मध्ये काय करतो दॅट इन्क्लूड द फेजेस ऑफ लेक्झिकल अनालिसिस सिंटॅक्स अनालिसिस सिमेंटिक अनालायझर इंटरमिजिएट कोड जनरेटर आर वर्क ॲज फ्रंट एंड. म्हणजे फ्रंट एंडला जो तुमचा कंपायलर असतो म्हणजे अनालिसिस जो तुमची फेज असते ह्या अनालिसिस फेजमध्ये किंवा टू फेज कंपायलरमध्ये आपण काय करतो इन टू फेज कंपायलर इन्क्लूड म्हणजे पहिल्या फेजेसमध्ये आपण काय करतो किंवा फर्स्ट फेज पास इन्क्लूड म्हणजे जो तुमचा फर्स्ट पास कंपायलर असतो की ज्यामध्ये तुमच्या फेजेस दिलेल्या असतात. मग त्यामध्ये तुम्ही लेक्झिकल अनालिसिस सिंटॅक्स अनालायझर सिमेंटिक अनालायझर इंटरमिजिएट कोड आर वर्क ॲज ए फ्रंट एंड. म्हणजे हे जे तुमचे अनालायझर दिलेले असतात किंवा ह्या ज्या तुमच्या फेजेस दिलेल्या असतात की ज्या फ्रंट एंडला काय करतात वर्किंग करतात. इन सेकंड पास इज इन्क्लूड. आणि जो तुमचा सेकंड पास कंपायलर असतो ज्यामध्ये कोड ऑप्टिमायझेशन आणि कोड जनरेशन हे बॅक एंडला काय करतात त्या ठिकाणी वर्किंग करत असतात किंवा ह्या फेजेस आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलेले आहेत. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहे किंवा नेक्स्ट काय बघायचंय मल्टीपास कंपायलर. मल्टीपास कंपायलर काय असतो अ मल्टीपास कंपायलर इज यूज टू प्रोसेस द सोर्स कोड ऑफ ए प्रोग्राम सेव्हरल टाइम. म्हणजे ज्यामध्ये काय करतो किंवा मल्टीपास कंपायलर काय करतो प्रोसेस द सोर्स कोड म्हणजे तुमच्या प्रोग्रामचा जो काय सोर्स कोड असतो अशा सोर्स कोड मध्ये तुम्ही सेव्हरल टाइम काय करता प्रोसेस करत असता. इन द फर्स्ट पास ज्यामध्ये तुम्हाला फर्स्ट पास दिलेला असतो कंपायलर कॅन रीड द सोर्स प्रोग्राम. म्हणजे फर्स्ट पास मध्ये काय केलं जातं किंवा मल्टीपास कंपायलर मध्ये तुमचे जे काय सोर्स प्रोग्राम दिलेले असतात अशा सोर्स प्रोग्राम मध्ये तुम्ही सेव्हरल टाइम काय करता प्रोसेस करता. इन द फर्स्ट पास म्हणजे मल्टीपास कंपायलर मध्ये जो फर्स्ट पास दिलेला असतो कंपायलर कॅन रीड द सोर्स प्रोग्राम ज्यामध्ये तुमचा सोर्स प्रोग्राम काय केला जातो रीड केला जातो. स्कॅन इट रीड केल्यानंतर ना आपण स्कॅन करतो अँड एक्सट्रॅक्ट द टोकन अँड स्टोअर द रिझल्ट इन अँड आउटपुट फाईल. त्यानंतर ना तुमचे जे टोकन असतात की जे टोकन आपण काय करतो एक्सट्रॅक्ट करतो आणि जो काय तुमचा रिझल्ट असणार आहे असा रिझल्ट आपण आउटपुट फाईल म्हणून काय करतो त्या ठिकाणी स्टोअर करत असतो. इन द सेकंड पास मध्ये काय करतो कंपायलर कॅन रीड द आउटपुट फाईल प्रोड्यूस बाय फर्स्ट पार्ट. फर्स्ट पासने काय केलेला असतो जे काय तुमची आउटपुट फाईल काय केलेली असते प्रोड्यूस केलेली असते ते सेकंड पास कंपायलर काय करतो रीड करतो. बिल्ड द सिंथेटिक ट्री आणि ज्याच्यावरून तो काय करतो ज्या काय तुमच्या सिंथेटिक ट्री दिलेल्या असतात की ज्या ट्री काय करतो त्या ठिकाणी तो बिल्ड करतो. परफॉर्म द सिंथेटिकल अनालिसिस आणि त्याच्यावरून तुमचं जे काय सिंथेटिकल अनालिसिस दिलेलं असतं असं सिंथेटिकल अनालिसिस काय करतो परफॉर्म करतो. द आउटपुट ऑफ दिस फेजेस इज ए फाईल दॅट कंटेन सिंथेटिकल ट्री आणि त्याच्यावरून तुमचं जे काय सिंथेटिकल ट्री दिलेलं असतं की जे आपण काय करतो कन्स्ट्रक्ट करतो. इन द थर्ड पास कंपायलर मध्ये काय करतो कंपायलर कॅन रीड द आउटपुट फाईल प्रोड्यूस बाय सेकंड पासने जी काय आउटपुट फाईल काय केलेली असते तुमची प्रोड्यूस केलेली असते
अँड चेक दॅट द ट्री फॉलो द रूल ऑफ लँग्वेज ऑर नॉट. म्हणजे जे काय त्यांनी सिंटॅक्स ट्री काय केलेला असतं ते सिंटॅक्स ट्री काय केलेला असतो, क्रिएट केलेला असतो. अशा सिंटॅक्स ट्रीवर रूल ऑफ द लँग्वेज म्हणजे तुमच्या लँग्वेजचे जे काय रूल दिलेले आहेत ते फॉलो होतात किंवा नाही हे काय करतो आपण चेक करतो. द आउटपुट ऑफ सिमेंटिक अनालिसिस फेज इज अनोटेटेड ट्री सिंटॅक्स. आणि ज्यामध्ये काय करतो आपलं जे काय सिंटॅक्स ट्री दिलेला असतो त्या सिंटॅक्स ट्री वरून तुम्ही अनोटेटेड ट्री सिंटॅक्स काय करता त्या ठिकाणी क्रिएट करता. दिस पास इज गोइंग ऑन. आणि त्यानंतर ना तुमचा जो काय पास असतो की जो गोइंग ऑन करतो. अँड टार्गेट आउटपुट इज प्रोड्यूस. तुमचं जे काय टार्गेट आउटपुट असतं असं टार्गेट आउटपुट आपण काय करतो त्या ठिकाणी प्रोड्यूस करत असतो. त्यानंतर ना नेक्स्ट पॉइंट काय बघायचं आपल्याला, बूटस्ट्रॅपिंग. बूटस्ट्रॅपिंग म्हणजे काय असतं, बूटस्ट्रॅपिंग इज वाइडली यूज इन द कंपायलेशन डेव्हलपमेंट. जेव्हा तुम्ही कंपायलेशन डेव्हलप करता तेव्हा ते कंपायलेशन डेव्हलप करताना आपण बूटस्ट्रॅपिंगचा काय करतो त्या ठिकाणी यूज करत असतो. बूटस्ट्रॅपिंग इज यूज टू प्रोड्यूस अ सेल्फ होस्टिंग कंपायलर. प्रत्येक बूटस्ट्रॅपिंग हा काय करत असतो, सेल्फ होस्टिंग कंपायलर काय करतो प्रोड्यूस करतो. सेल्फ होस्टिंग कंपायलर इज ए टाइप ऑफ कंपायलर दॅट कॅन कंपाईल इट्स ओन सोर्स कोड. मग आता सेल्फ होस्टिंग कंपायलर म्हणजे काय असतं किंवा प्रत्येक कंपायलेशन डेव्हलपमेंटमध्ये आपण बूटस्ट्रॅपिंगचा काय करतो यूज करतो. आणि प्रत्येक बूटस्ट्रॅपिंग हा काय करतो सेल्फ होस्टिंग कंपायलर म्हणजे तुमचा जो काय सेल्फ होस्टिंग कंपायलर दिलेला असतो असा सेल्फ होस्टिंग कंपायलर काय करतो त्या ठिकाणी प्रोड्यूस करतो. आणि सेल्फ होस्टिंग कंपायलर काय करतो, इट इज ए टाइप ऑफ कंपायलर. हा एक प्रकारचा काय असतो कंपायलरचा टाइप दिलेला आहे. दॅट कॅन कंपाईल इट्स ओन सोर्स कोड की तो स्वतःचा सोर्स कोड काय करतो त्या ठिकाणी कंपाईल करत असतो. बूटस्ट्रॅप कंपायलर इज यूज टू कंपाईल the compiler and then you can use this compiled compiler to compile everything else as well as future version of itself. आणि बूटस्ट्रॅपिंग कंपायलर हा काय करत असतो, प्रत्येक कंपायलरने कंपाईल केलेले जे प्रोग्राम असतात असे प्रोग्राम मध्ये त्याचा फ्युचर मध्ये जे काय व्हर्जन असतं असं इट सेल्फ व्हर्जन तो काय करतो क्रिएट करतो. मग बूटस्ट्रॅपिंग म्हणजे काय असतं किंवा बूटस्ट्रॅपिंग म्हणजे काय, द प्रोसेस बाय विच सिंपल लँग्वेज इज यूज टू ट्रान्सलेट अ मोर कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम. म्हणजे बूटस्ट्रॅपिंग म्हणजे काय असतं किंवा बूटस्ट्रॅपिंग म्हणजे काय, द प्रोसेस बाय विच अ सिंपल लँग्वेज इज यूज. म्हणजे काय असतं, बूटस्ट्रॅपिंग ही एक प्रोसेस असते की ज्यामध्ये आपण काय करतो सिंपल लँग्वेजचा यूज करतो आणि ती सिंपल लँग्वेज ट्रान्सलेट अ मोर कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम. आणि तुमची अशी जी काय सिंपल लँग्वेज असते ती सिंपल लँग्वेज आपण मोर कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम मध्ये काय करतो ट्रान्सलेट करतो. विच इज टर्न मे हँडल अँड इवन मोर कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम अँड सो ऑन. जेव्हा तुमचे ते कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम काय करतो आपण हँडल करतो आणि ते हँडल करतो त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो त्या ठिकाणी बूटस्ट्रॅपिंग. बूटस्ट्रॅपिंग म्हणजे काय, एक अशा प्रकारची प्रोसेस असते ज्यामध्ये सिंपल लँग्वेजचा यूज करतो आणि सिंपल लँग्वेज काय करतो किंवा तुमची सिंपल लँग्वेज ही मोर कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम मध्ये ट्रान्सलेट केली जाते. आणि जेव्हा तुमची ती मोर कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम आपण हँडल करतो त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी बूटस्ट्रॅपिंग. आता नेक्स्ट पॉइंट काय बघायचं आपल्याला, क्रॉस कंपायलर. क्रॉस कंपायलर म्हणजे काय, अ कंपायलर मे रन ऑन वन मशीन अँड प्रोड्यूस द टार्गेट कोड फॉर अनादर मशीन. सच अ कंपायलर इज कॉल्ड क्रॉस कंपायलर. क्रॉस कंपायलर म्हणजे काय, एका मशीनवर तुम्ही प्रोग्राम रन करता आणि दुसऱ्या मशीनवर त्या कोडचा तुम्ही टार्गेट कोड असतो तो टार्गेट कोड जेव्हा आपण अनादर मशीनवर प्रोड्यूस करतो अशा कंपायलरला आपण काय म्हणतो क्रॉस कंपायलर. अ कंपायलर कॅन बी कॅटेगराइज बाय 3 लँग्वेज. आणि ह्या क्रॉस कंपायलर मध्ये आपण काय करतो 3 लँग्वेजचा यूज करतो. एक सोर्स लँग्वेज, टार्गेट लँग्वेज आणि इम्प्लिमेंटेशन लँग्वेज. अशा 3 लँग्वेज मध्ये आपण काय करतो किंवा तुमच्या क्रॉस कंपायलर मध्ये, क्रॉस कंपायलर म्हणजे काय, रन अ कंपायलर मे रन ऑन वन मशीन. तुमचा एक प्रोग्राम एका मशीनवर रन केला जातो आणि जो काय टार्गेट कोड असतो तो टार्गेट कोड जेव्हा आपण अनादर मशीन मध्ये प्रोड्यूस करतो
त्या कंपायलरला आपण क्रॉस कंपायलर म्हणतो. आणि अशा क्रॉस कंपायलरमध्ये आपण 3 लँग्वेजचा यूज करतो किंवा 3 लँग्वेज दिलेल्या असतात. सोर्स लँग्वेज, टार्गेट लँग्वेज आणि इम्प्लिमेंटेशन लँग्वेज. मग एस म्हणजे काय? सोर्स लँग्वेज. कॅपिटल टी म्हणजे काय? टार्गेट लँग्वेज. आणि कॅपिटल आय म्हणजे काय? इम्प्लिमेंटेशन टार्गेट. आणि टी डायग्राममध्ये आपण हा कंपायलर काय करतो? शो करतो. आणि हा जो टी डायग्राम दिलेला आहे, ह्या टी डायग्राममध्ये आपल्याला जो काही कंपायलर दिलेला असतो की जो कंपायलर तुम्ही काय करता त्या ठिकाणी यूज करता. आपला हा चॅप्टर संपलेला आहे की ज्यामध्ये तुम्ही काय बघितले? ओव्हरव्ह्यू ऑफ कंपायलर, व्हॉट इज कंपायलर, इंटरप्रिटर, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ कंपायलर, त्यामध्ये ॲनालिसिस फेज, सिंथेसिस फेज, फेजेस ऑफ कंपायलरमध्ये लेक्झिकल ॲनालिसिस, सिंटॅक्स ॲनालिसिस, सिमॅन्टिक ॲनालिसिस, इंटरमिजिएट कोड जनरेशन, कोड ऑप्टिमायझेशन, कोड जनरेशन, त्यानंतर सिम्बॉल टेबल, एरर डिटेक्शन, हँडलिंग अँड रिपोर्टिंग, त्यानंतर 1 पास कंपायलर, 2 पास कंपायलर, मल्टी पास कंपायलर, बूटस्ट्रॅपिंग म्हणजे काय असतं आणि क्रॉस कंपायलर म्हणजे काय असतं. आपला हा चॅप्टर काय झालेला आहे? एंड झालेला आहे. किंवा जो चॅप्टर